प्रेज लॉर्ड. परमेश्वरला धन्यवाद देऊ. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. या आपण आज देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. आज आपण विश्वासाविषयी काही गोष्टी पाहणार आहोत. आपला जो आजचा विषय आहे विश्वास. आपण पाहतो विश्वासाच्याद्वारे आम्ही देवाला प्रसन्न करू शकतो. जर विश्वास आमच्याकडे आहे, विश्वास आमच्या जीवनामध्ये आहे, तर नक्कीच परमेश्वरला आम्ही त्या ठिकाणी खुश करू शकतो. आम्ही पाहतो की विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. पॉवर इन फेथ. इफ यू हॅव फेथ, यू हॅव पॉवर. अँड आवर ऑल्स प्रेयर रिक्वेस्ट, when we pray by faith, then our God will answer. Then our God answers our prayers because of faith. If we have faith, then we have received all our prayers answers. That's why faith is so important. Faith is so important. That's why you must be faith. You have faith. You need to have faith. If you have faith, you will success. You will receiving answers from God. If you have faith, you have victorious life. म्हणून विश्वास आमच्याकडे पाहिजे. विश्वास जर आमच्या मध्ये आहे, तर विश्वासाने आम्ही जगाला देखील जिंकू शकतो. विश्वासाने आम्ही प्रभूकडून आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळवू शकतो. विश्वासाने आम्ही खंबीर आणि मजबूत राहू शकतो. म्हणून आज या ठिकाणी आपण जाणार आहोत इब्री लोकाच्या पुस्तकामध्ये, बायबलमध्ये, द बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 11 वर्स 1 to 39. आज या ठिकाणी आपण एक वचनापासून काही वचनं पाहणार आहोत. 11व्या अध्यायामध्ये 39 वचनं आहेत. वाचू आपण पहिलं वचन. विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे आज आपण पाहणार आहोत. द एक्झाम्पल ऑफ पॉवर ऑफ फेथ. अँड मेनी थिंग्स रिमेन इन दिस examples in this chapter. So read the Bible, open the Bible and read that words. पहिलं वचन वाचतो. पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले. विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले. आज आपण पाहतो या ठिकाणी विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आज आपण शिकत आहोत व्हॉट इज द फेथ. विश्वास काय आहे आणि विश्वास कसा प्रोड्यूस होतो, विश्वास कसा आम्हाला प्राप्त होतो. वार्तेच्याद्वारे विश्वास प्राप्त होतो. न दिसणाऱ्या गोष्टीची वार्ता ज्यावेळेस आम्हाला सांगितली जाते, या ठिकाणी सांगितलं विश्वास काय आहे. विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. पहिल्याच वचनामध्ये सांगितलेलं आहे की विश्वास काय आहे. विश्वास काय आहे, तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. आणि ह्याच विश्वासाने आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले आहेत. आम्ही पाहतो की अब्राहम, इसाक, याकोब, मोशे विश्वासानेच देवाच्या पसंतीस उतरलेले आहेत. अब्राहम विश्वासानेच देवाच्या पसंतीस उतरलेला आहे. देवाला त्याने खुश केलेलं आहे, कारण विश्वासा वाचून देवाला आम्ही खुश करू शकत नाही. आणि म्हणून विश्वास आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तो विश्वास काय आहे? आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, हा विश्वास आहे. आणि ह्याच विश्वासाच्याद्वारे आम्ही परमेश्वरला खुश करू शकतो. जर तुम्हाला परमेश्वरला खुश करायचं आहे तर विश्वासामध्ये तुम्ही खंबीर आणि मजबूत व्हा. आणि तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे
विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झाली, अशी की जे दिसते ते अदृश्य वस्तूपासून झाले. पहा, विश्वासानेच आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झाली, अशी की जे दिसते त्या अदृश्य वस्तूपासून झाले. विश्वासानेच सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहतो, देव बोलला आणि अस्तित्वामध्ये आलं, आणि त्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवतो, त्या गोष्टीवर आमचा भरोसा आहे. कारण विश्वासाने आपल्याला कळते की शब्दाने विश्वाची निर्मिती झाली आणि ती अदृश्य वस्तूपासून झाली आहे. विश्वासाने हबेलने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. पहा, कायनाने हबेलचं जीवन आपण पाहतो की ज्या वेळेस देवाला अर्पण देण्याची वेळ आली, विश्वासाने हबेलाने देवाला चांगला यज्ञ केला. विश्वासाने हबेलाने देवाला चांगलं अर्पण त्या ठिकाणी दिलं आणि त्याचं अर्पण देवाने त्या ठिकाणी स्वीकारलं, आणि म्हणून त्यावरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. पहा, ज्यावेळेस विश्वासाने आम्ही जीवन जगतो, त्या विश्वासाच्याद्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं, आम्हाला नीतिमान गणलं जातं. कारण धार्मिक हा विश्वासाने वाचेल. विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे. विश्वासाने आम्ही विजय होतो, विश्वासाने आम्ही आनंदित राहतो, विश्वासाने आम्ही नीतिमान ठरले जातो, विश्वासाने आम्ही पापावर विजय मिळवतो, विश्वासाने आम्ही वाईटाला हरवतो. प्रियानो, विश्वासाचं सामर्थ्य किती मोठं आहे. विश्वासानेच हबेलाने कायनापेक्षा उत्तम असं अर्पण देवाला दिलं आणि ते अर्पण देवाने स्वीकारलं, आणि त्या अर्पणामुळे, त्या विश्वासामुळे नीतिमान असं त्याला गणण्यात आलं. आणि पुढे त्याच्याविषयी सांगितलं, अशीच त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने त्याची दाणे स्वीकारून दिली. पहा, ती साक्ष देवाने त्याचं अर्पण स्वीकारून दिली. विश्वासाने जर हबेलाने जर अर्पण केलं नसतं तर देवाने ती साक्ष दिली नसती आणि त्याला नीतिमान देखील गणण्यात आलं नसतं. परंतु विश्वासाने जे काही त्याने केलं, विश्वासाने केलं, आणि म्हणून ते विश्वासाच्याद्वारे त्याला त्या ठिकाणी ते अर्पण स्वीकारण्यात आलं. त्या अर्पण स्वीकारण्यामुळे विश्वासाने त्याला नीतिमान देवाने म्हटलं आणि देवाने त्याची साक्ष दिली. आज आम्ही पाहतो अनेक उदाहरणं आहेत. विश्वासाच्याद्वारेच ती साक्ष देवाने दाणे स्वीकारून दिले, आणि तो निधन पावला असला तरी त्याच्या विश्वासाद्वारे तो अजून बोलत आहे. हा, विश्वासामुळे तो मरण पावला असेल, परंतु आज देखील हबेलाचं बलिदान बोलत आहे, हबेलाचं अर्पण बोलत आहे, त्याचं नीतिमत्व बोलत आहे. प्रियांनो, विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. विश्वास जर आमच्या जीवनामध्ये आहे तर आम्ही जगाला जिंकू शकतो. विश्वास जर आमच्या जीवनामध्ये आहे तर आम्ही विजयी होऊ शकतो. आम्ही धार्मिक नीतिमानाचं जीवन जगू शकतो. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासामुळे लोकांतरी नेण्यात आले. हनोकाला विश्वासाने स्वर्गामध्ये घेऊन गेलं, लोकांतरी है ना, स्वर्गारोहण त्याचं झालं. आम्ही पाहतो तो वर उचलला गेला विश्वासाने, त्याला मरणाचा अनुभव आला नाही. माझ्या प्रियांनो, विश्वासामध्ये इतकं सामर्थ्य आहे. अब्रामाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, जे वतनदत्त भूमी देवाने त्याला देऊ केली होती, तो विश्वासाने त्या भूमीमध्ये त्याने प्रवेश केला. विश्वासाने तो आपलं घरदार सोडून निघाला. विश्वासाने त्याने देवाला प्रसन्न केलं. देवाने म्हटलं की उठ, आपला देश, आपलं बापाचं घर, आपले नातेवाईक सोडून मी दाखवल त्या देशात जा. अब्राम विश्वासाने निघाला. कोणतीही चिंता न करता, कोणताही विचार न करता विश्वासाने तो देवाचा शब्द पालन केला आणि तो विश्वासाने निघाला. आणि म्हणून विश्वासाने देवाने 100 वर्षामध्ये अब्रामाला संतती दिली. विश्वासाने देवाने सारेला संतती दिली. विश्वासाने आम्ही पाहतो अनेक गोष्टी देवाने केलेल्या आहेत. प्रियांनो, आज आपल्याला देवाचा अनुभव पाहिजे असेल, आज आपल्याला विश्वासाच्याद्वारे देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर प्रियांनो, आपल्याला विश्वासामध्ये खंबीर व्हावं लागेल. विश्वासाने अनेक गोष्टी घडतात. प्रियांनो, विश्वासाने अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आम्ही पाहतो अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते, तिकडे तो निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला. विश्वासाने तो तयार झाला. अब्रामाला पाचारण ज्यावेळेस देवाचं झालं, देवाने त्याला बोलवलं,
त्यावेळेस जे ठिकाण त्याला वतनादाखल देण्यात मिळणार होतं त्या ठिकाणाकडे तो विश्वासाने चालू लागला, विश्वासाने निघाला. आणि तो विश्वास त्याच्यासाठी एक आशीर्वाद झाला. विश्वास प्रियानो, आपण या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो, विश्वासाने सर्व काही आपल्यासाठी शक्य होतं प्रियानो. विश्वास, खंबीर विश्वास, मजबूत विश्वास. म्हणून देवाचं वचन सांगतो, तू विश्वास ठेव, देवाचं गौरव पाहशील. तू विश्वास ठेव, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं जाईल. तू विश्वास ठेव, तुझ्या विश्वासाने तुला यशस्वी केलं जाईल. तू विश्वास ठेव, तुझ्या विश्वासाने तुला सफल केलं जाईल. विश्वास धर, विजय मिळेल. आणि तो विश्वास काय असला पाहिजे? होय, प्रभू मला विजय देईल. होय, प्रभू मला आशीर्वाद देईल. होय, प्रभू मला पापापासून मुक्त करेल. होय, येशू मला पापापासून मुक्त करेल. येशू मला यश देईल. येशू मला सामर्थ्य देईल. असा विश्वास ज्यावेळेस आपण ठेवतो, मोठं काम, मोठं कार्य त्या ठिकाणी घडतं प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. प्रभू करू शकतो, येशू करू शकतो. कारण तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. तो कधी बदलत नाही, तो कधी चेंज होत नाही. तो हमेशा आमचं ऐकण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून आम्हाला देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. येशूवर विश्वास ठेवणं आमच्यासाठी गरजेचं आहे. कारण येशू म्हणतो, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं आहे. कारण मी पित्यापासून आहे, पित्याने मला पाठवलेलं आहे. पिता आणि मी एक आहे. येशू आणि पिता एक आहे. आणि म्हणून त्या येशूवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. येशूची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे. येशूच्या मागं चालायचं आहे. ह्याला म्हणतात विश्वास. जो येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या मागं चालतो, त्याचं ऐकतो, त्याच्या इच्छेच्या अनुसार जीवन जगतो, तो विश्वासी व्यक्ती आहे. आणि त्याला विश्वासाने जीवन जगायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तो विश्वासाने जीवन जगतो, येशू त्याच्या जीवनामध्ये महान कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपण या ठिकाणी पाहिलेलं की विश्वास काय आहे. आपण विश्वासी आहोत. आपला विश्वास काय आहे? की आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. होय, मी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहे. होय, मी आशीर्वादित होणार आहे. माझी परिस्थिती बदलणार आहे. मी पापातून बाहेर पडणार आहे. मी व्यसनातून बाहेर पडणार आहे. येशू मला सहाय्य करणार आहे. ह्याला विश्वास म्हणतात. व न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. न दिसणाऱ्या, होय येशू आहे, होय परमेश्वर आहे, ही खात्री माझ्या जीवनामध्ये असली पाहिजे. होय, निश्चित तो माझी परिस्थिती बदलणार आहे. निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये स्वर्गाचं राज्य तो मला देणार आहे. माझी खात्री मी स्वर्गामध्ये जाणार आहे. माझी खात्री मी पवित्र जीवन जगणार आहे. माझी खात्री मी ते करणार आहे. माझी खात्री आहे मी प्रभूला आवडेल असं जीवन जगणार आहे. ह्याला विश्वास म्हणतात. आणि म्हणून विश्वासाची व्याख्या आज आपण पाहिलेली आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले. म्हणजे विश्वासानेच आम्ही देवाला खुश करू शकतो. विश्वासानेच आम्ही देवाला आनंदित करू शकतो. आणि देवाची देखील तीच इच्छा आहे की आम्ही देवाला खुश आणि आनंदित करावं. म्हणून आमचा विश्वास हा मेलेला विश्वास नसावा. आपण पाहतो की विश्वास जर आपल्या जीवनात आहे तर क्रिया देखील आपल्या जीवनात असावी. देर इज फेथ विदाउट ॲक्शन इज डेथ. तो विश्वास असा ज्या विश्वासामध्ये क्रिया नाही, तो विश्वास मेलेला आहे. फेथ विदाउट ॲक्शन इज डेथ, बट फेथ विथ ॲक्शन इज लाईव्ह. म्हणून आमच्या विश्वासामध्ये जिवंतपणा असावं. जर आमच्या विश्वासात जिवंतपणा आहे तर आम्ही सर्व काही करू शकतो. आम्ही विजय होऊ शकतो, आम्ही आनंदित होऊ शकतो. आणि आम्ही जोपर्यंत आमचं आयुष्य आहे तोपर्यंत आशीर्वादित, शांतिमय वातावरणामध्ये, सुखामध्ये, समाधानामध्ये आम्ही जीवन जगू शकतो. म्हणून देवाचं वचन या ठिकाणी आज आम्हाला एकच शिकतं की आम्हाला विश्वासाने जीवन जगायचं आहे. आम्हाला विश्वासाने वाटचाल करायची आहे. कारण आम्ही विश्वासाने वाटचाल करू, निश्चित परमेश्वर आम्हाला बदलल्याशिवाय, परमेश्वर आम्हाला आनंदित केल्याशिवाय, आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय त्या ठिकाणी परमेश्वर राहणार नाही. म्हणून तो म्हणतो, तू भेऊ नकोस. यशाया 41:10 तू भेऊ नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे. तू घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सामर्थ्य देतो, मी तुला सहाय्य करतो व माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हातावर मी तुला झेलून धरतो. म्हणून चिंता करू नका, विश्वास करा, विश्वासाद्वारे क्रिया करा, ॲक्शन करा आणि प्रभूवर अवलंबून राहा.
निश्चित प्रभू तुम्हाला उंच केल्याशिवाय, तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय, तुम्हाला शांती आनंद दिल्याशिवाय त्या ठिकाणी परमेश्वर राहणार नाही. प्रभू तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. आमेन.